नमस्कार दोस्तों, मैं हूँ आचार्य विकास जी। हमने शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा का शिविर लगाया है धुलिया शहर में। वैसे हमारे बीच में विद्या भागुल ये हमारे बीच में और कामिनी पाटिल हमारे बीच में उपस्थित है। इनको जो 5 दिन में हमारी व्यवस्था कैसी लगी, आपको इस शिविर में क्या अच्छा लगा, ये हमें बताना चाहते हैं। तो ये हमारे दर्शक है, आपके जो सुझाव रहेंगे, जो आपको यहाँ पर क्या अच्छा लगा वो सब सुनेंगे ताकि वो भी आ सके। क्योंकि हम लोगों को बताते हैं कि करो करो करो, सोचते हैं क्या होगा कैसे होगा, लेकिन हमारा वीडियो बनाने का एक उद्देश्य है। क्योंकि आप जैसे जो देख रहे वीडियो, आपको समझ में आना चाहिए कि ये जो काम हो रहा है ये कैसा हो रहा है और किस प्रकार से बीमारियों पे असर करता है। तो मैं विद्या दीदी और कामिनी बहन से प्रार्थना करता हूँ कि आप हमारे दर्शकों को बताओ कि ये जो 5 दिन में आपको क्या फायदा हुआ। नमस्कार, माझं नाव विद्या बागुल. 5 दिवसाच्या शिबिरमध्ये आलेला अनुभव मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. तर सुरुवातीला मी दिगंबर आचार्यजी दिगंबर आणि आचार्यजी विकासजी यांचे आणि त्यांच्या टीमचे धुळे शहरमध्ये शिबिर आयोजित केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांची पूर्ण टीम सर्व ज्या काही चिकित्सा आहेत त्या अतिशय प्रेमाने आणि नम्रपणाने आम्हाला त्यांनी सेवा दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की एवढ्या वर्षापासून आपण जी आपल्या शरीरामध्ये घाण साठवून ठेवलेली आहे ती 5 दिवसामध्ये काढण्याचं काम किंवा आपलं शरीर शुद्धीकरणाचं काम या शिबिरमध्ये होतं. आणि त्याच्याने इतका छान असा अनुभव या ठिकाणी येतो आहे की मला बरेच प्रॉब्लेम संधिवाताचा आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे. तर तिसऱ्या दिवशीच मला सर्वायकलच्या होणाऱ्या वेदनांना फरक पडला. हे या ठिकाणी शिबिरचं मुळेच घडू शकलं. आणि दुसरं विशेष असं की माझ्यासोबत मी माझ्या आईलाही आणलेलं आहे की ज्यांना डॉक्टरांनी गुडघ्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे. म्हणून घेऊन आले की त्यांना बघूया नाही काही तर केवढा फरक पडतो असं म्हणून. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की आईला तिसऱ्या दिवशी एवढा आत्मविश्वास आला की स्वतः ती त्या ठिकाणी जमिनीवर बसली आणि झोपू शकत नव्हती, तर झोपून जी मातीची चिकित्सा होती ती केली. तर असे खूप छान असे रिझल्ट आम्हालाही बघायला मिळत आहेत. आणि आजूबाजूचे आमचे सहसाधक जे आहेत त्यांचे अनुभव या ठिकाणी खरंच छान आहेत. आणि मला तरी वाटतं की हे जे शिबिर चिकित्सा आहे विकासजी आणि दिगंबरजी यांनी आमच्या धुळे शहरामध्ये दर 6-6 महिन्यांनी केलं तर खूप कृपा होईल. आणि त्याच्यासाठी आम्ही आपल्याला जे सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करणार. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. जी तुमची या ठिकाणी जे समाजामध्ये ज्या आरोग्यासाठी जे आपण एक मिशन चालवलं आहे ते खूप उल्लेखनीय आहे, आनंददायी असं आहे. तर तुमचं हे मिशन असंच चालू राहू द्यावं आणि त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हमारे बीच में कामिनी पाटिल जी भी है और वो एक गवर्नमेंट जॉब पर है पुलिस लाइन में। और मेरा और हमारी टीम का जो विशेष उद्देश्य है कि जो गवर्नमेंट सेक्टर में होते हैं, भारत देश के लिए काम कर रहे हैं, एक सेवक के रूप में इस समाज को सेवा दे रहे हैं, तो उनको जो अगर आप किसी वीडियो देख रहे होगे तो आपको ये जो शिविर है वो करना ही चाहिए। क्योंकि जो समाज सेवक होता है उसको काफ़ी सारी समाज की परेशानियाँ वो का निदान करना पड़ता है, निर्णय लेना पड़ता है। सभी को समाज को परिवार के साथ में समाज को भी और समाज के साथ में परिवार को भी मैनेज करना पड़ता है। तो ऐसे विशेष लोगों को मैं कहना चाहता हूँ कि आप भी इस शिविर में भाग लो और अपने जीवन में से जो बीमारियां हैं और बीमारियां ना हो तो बीमारियां आपके शरीर में प्रवेश ही ना करें। इसलिए आप इस शिविर का लाभ जरूर लें और शिविर में आकर 5 दिन जो चिकित्साएं कराते हैं, प्राकृतिक चिकित्सा, योग चिकित्सा, मनोकायिक चिकित्सा, उसका लाभ लेना चाहिए। तो मैम से मैं निवेदन करता हूँ कि आपको क्या परेशानी थी और आपको इस शिविर में क्या अच्छा लगा। तो आप जैसे जो सिविल सर्विस में होते, गवर्नमेंट सर्विस में होते, उनको भी वीडियो जाए और उनको समझ में आए कि किस प्रकार से शिविर होता है। नमस्कार, मी कामिनी पाटील. मी धुळ्याहून पोलीस डिपार्टमेंटला काम करते. मी गेल्या 9 महिन्यापासून खूप त्रासलेली आहे. मला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस L5मध्ये गॅप. मी 9 महिन्यापासून खूप डॉक्टर फिरते. त्याच्यानंतर मला धुळ्यामध्ये हे शिबिर आयोजित केलं, हे योगविद्याधाम धुळे याची माहिती पडलं.
ते मी शिबिर जॉईन केलं. शिबिर जॉईन केल्यानंतर मला 3ऱ्या दिवसापासून कमरेला खूप आराम मिळाला. त्याच्यानंतर शंख प्रक्षालन ही जी चिकित्सा होती, त्याच्याने शरीरात जो काही आमवात होता त्याचा मला जवळजवळ 60-70% फरक पडला. हे मी स्वतः म्हणजे अनुभवलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण घरात एवढं बिझी असतो की आपण स्वतःला वेळच देत नाही. तर सगळ्यांनी वेळात वेळ काढून असे शिबिर म्हणजे जे आयोजन करतात त्यांना सपोर्ट करावा, शिबिर जॉईन करावं आणि सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यावा. आणि तसं शिबिर झाल्यानंतरही जसं हे रुटीन होतं, सकाळी 6ला उठून आपण योगा करत होतो, ते सर्वांनी घरी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्रास कमी होईल आणि आपलं शरीर चांगलं राहील.